नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूया दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा. गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानगी देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एक खिडकी योजनेचा साताऱ्यात बोऱ्या वाजला आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना अपवाद वगळता वाहतूक पोलीस महावितरणाचे कर्मचारी पालिकेकडे फिरकत नसल्याने पालिकेचा कमिटी हॉल मोकळा पडलेला आहे. त्यामुळे विविध परवानग्यांसाठी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्रिस्थळी यात्रा करावी लागत आहे. गणेशोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी या गैरसुविधेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. सातारा जिल्ह्यात पाळीव प्राण्यांवर बिबट्यांचे हल्ले वाढलेले असून पर्यटन स्थळ असलेल्या पाचगण येथे पुस्तकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या बिलार येथे विठ्ठल पांडुरंग कांबळे यांच्या बंगल्यात असलेल्या 2 पाळीव कुत्र्यांवर ब्लॅक पॅन्थरने हल्ला केला. शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आलेला असून बिबट्याची चाहूल लागताच कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केली आणि बिबट्याने धूम ठोकली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसली तरी एका कुत्र्याला बिबट्याचे दात लागलेले आहेत. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सातारा शहरात मागील काही दिवसापूर्वी तहसीलदार कार्यालयासमोर महिला वाहतूक पोलिसांनी प्रसंगवधान राखत कुणी हल्ला उधळून लावून युवकांना ताब्यात घेत त्यांच्याकडील शस्त्रे हस्तगत केली होती. महिला पोलिसांनी दाखवलेल्या या जिगरबाज धाडसामुळे समाजातील विविध क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे. साताऱ्यातील सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती या 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान केलेला आहे. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे व सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात लेझर लाईट आणि कर्णकर्कश आवाजाचे डीजेंवर बंदी घातली असताना या आदेशाला फलटणमध्ये केराची टोपली दाखवण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात निघालेल्या एका मिरवणुकीत लेझर लाईट आणि डीजेचा सर्रास वापर झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्य शासनाच्या 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांना राज्याचे पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे पर्यटन व माजी सैनिक कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. गेल्या वर्षापासून खंडाळा ते शिराळा रस्त्याचे काम सुरू असून अद्याप ते पूर्ण झाले नसल्याने महाविकास आघाडीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. टक्केवारी घेणाऱ्या स्थानिक आमदारांसाठी भीक मागू आंदोलन राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा गटाच्या वतीने करण्यात आले. पावसाळ्यात रस्ते खराब होत असल्याने 25 गावांचा संपर्क तुटला असून याला लोकप्रतिनिधी आणि राज्य शासन जबाबदार असल्याचे सांगत निषेध करण्यात आला. सातारा शहरामध्ये माननीय पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या आवाहनानुसार साताऱ्यातील मंडळांनी गणपती आगमन सोहळा अगोदर सुरू केलेला आहे. यानुसार श्रीमंत व्यापारी गणेशोत्सव मंडळ यांचा दिमाखात आगमन सोहळा पार पडलेला असून या आगमन सोहळ्यावेळी साताऱ्यातील गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सनई चौघडा पारंपरिक खेळ सादर करत या गणपती बाप्पाचे आगमन झाले. 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त साताऱ्यामध्ये जमियत उलेमाए हिंद व गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्ट सातारा यांच्या वतीने साताऱ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मिसाल वतन से मोहब्बत की या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडल्यानंतर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 79वा भारतीय स्वातंत्र्य दिन श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले विद्यालय गजवडी सोनवडी येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैकुंठवासी बळीभाऊ कदम, माजी पंचायत समिती सभापती सातारा यांच्या कन्या मनीषाताई राजाभाऊ बोंद्रे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विद्यालयातील व ज्युनियर कॉलेजमधील सर्व विद्यार्थी, संस्थेचे सर्व शिक्षक वर्ग आणि कर्मचारी तसेच गजवडी सोनवडी पंचक्रोशीतील सर्व संस्थेचे हितचिंतक नागरिक उपस्थित होते. सातारा पालिकेने नागरिकांच्या सोयी सुविधा वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत स्वतःचा व्हॉट्सअप चॅटबॉट तयार केलेला आहे. या अत्याधुनिक डिजिटल सुविधेच्या माध्यमातून नागरिकांना नगरपालिकेच्या विविध प्रकारच्या 9 सुविधा एका क्लिकवर मिळणार आहेत. देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सातारकरांसाठी ही अनोखी संकल्पना अस्तित्वात आणलेली आहे. बिबट दिसण्याच्या मानव बिबट संघर्षाच्या घटना अलीकडे वाढत असून सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये नागरिक दस्तावलेले असतात. शिवाय अलीकडे भर श्रावणात वनवा लागल्याच्या बातम्याही महाराष्ट्राचं लक्ष वेधणारे आहेत. जिल्ह्यात अलीकडे मानव बिबट संघर्ष कमी करणे आणि वनव्यांची संख्या आटोक्यात आणणे हे जनजागृतीचे कार्य वन विभागातर्फे युद्ध पातळीवर केले जात असून त्यासाठी 79व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून
सातारा वन विभागाने मानव बिबट संघर्ष कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्रफितींचे अनावरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडले। नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी रहेबर सोशल फाउंडेशन यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पाडळी येथील 10वी व 12वीतील उज्ज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमोल कदम व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शीतल गाडगे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। साताऱ्यातील शेंदरे येथील खिंडीमध्ये सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडलेला असून याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे। सदरचा मृतदेह पुरुष जातीचा असून मृतदेहाच्या हातावर कन्नडमध्ये गोंदलेले आहे। याची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। पुढील 3 महिन्यात जिल्ह्यात 6 बालविवाह रोखण्यात आले असून यामध्ये सातारा कराड तालुक्यातील घटनांचा समावेश आहे। त्यामुळे जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, त्यासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन ठोस कार्यवाही करावी। आपली जबाबदारी पार पाडण्यात जे ग्रामसेवक ग्रामसेविका कमी पडतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिलेले आहेत। मान तालुक्यातील पांगरी या ठिकाणी 79व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा व बिहार पॅटर्न वृक्ष लागवड पांगरी ग्रामस्थांच्या सहकार्याने राबवण्यात येत असून गाव पाणीदार समृद्ध व हरित करण्याचा हेतू आहे। विरोबा परिसरात जवळपास 200 वृक्ष लागवड संगोपन आणि देखभाल दुरुस्ती प्रकल्प राबवण्यात येत असून येत्या काळात वाढीव 200 झाडांचे संगोपन व देखभाल दुरुस्ती प्रकल्प होणार आहे। यामुळे पांगरीत हरित क्रांती दिसणार आहे। विटा महाबळेश्वर राज्यमार्ग क्रमांक 140 वरील वडी तालुका खटाव या ठिकाणच्या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आणि बहुचर्चित रखडलेल्या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाच्या नेत्या तसेच औंध जिल्हा परिषद गटाच्या प्रभावी सर्वसामान्य नेतृत्व सन्माननीय पंतप्रतिनिधी गायत्रीदेवी राणीसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडत सदरच्या पुलावरून वाहतूक सुरू करत लोकार्पण करण्यात आलं। यामुळे या महामार्गावरील प्रवाशांची होत असलेली गैरसोय थांबली असली तरी वडी येथील स्थानिक ग्रामस्थांना सेवा रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। विधानसभेच्या तोंडावर सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या फेरतपासणीत तब्बल 84,013 महिला उत्पन्न मर्यादा ओलांडल्याने अपात्र ठरलेल्या आहेत। 1,500 रुपये लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटीनुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादित असणे आवश्यक होते। मात्र प्रत्यक्षात अनेक शासकीय नोकरदार व अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांनी शासनाच्या चुकीच्या पद्धतीने वर्षभरात तब्बल 151 कोटींचा लाभ घेतल्याचे तपासात उघड झाले आहे। लोणंद पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास लोणंद ते शिरवळ जाणाऱ्या रस्त्यावर अग्रवाल स्वीट होम जवळ अमर अशोक चव्हाण वय 28 राहणार तरडगाव तालुका फलटण हा टाटा कंपनीची मोरे असलेली साऊंड सिस्टीम लावलेली गाडी क्रमांक MH12 DG 8954 उभी करून मोठ्या आवाजात गाणी वाजत होता। त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण झाला। या प्रकरणाची दखल घेत लोणंद पोलिसांनी तत्काळ कारवाई केली। या प्रकरणाचे पोलीस कॉन्स्टेबल साहिल पवार यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार नारक करत आहेत। घटनेची पाहणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी केली। श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी उमरज नगरीत साजरा होणारा भीमकुंती उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून श्रद्धा, भक्ती आणि सर्व धर्म समभाव व ऐक्याचा जिवंत दुवा ठरलेला आहे। जवळपास 400 वर्षापासून परंपरेने चालत आलेल्या या उत्सवाला हजारो भक्तांची गर्दी होत असते। तारळी, उत्तर मांडव, कृष्णा या 3 नद्यांच्या संगमावर वसलेल्या उमरज गावाला ऐतिहासिक आणि धार्मिक असा वैभवशाली वारसा लाभला आहे। श्री उमेश्वर महादेव, श्री काटेश्वर आणि श्री भिकेश्वर या 3 प्रमुख देवतांच्या सानिध्यात हा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो। या कंपनीच्या बदनामीची धमकी देऊन खंडणीची मागणी करून ती उकळल्याप्रकरणी एका विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की फलटण येथील KB कंपनी कुटे रोड सस्तेवाड येथे आहे। या कंपनीच्या विरोधात सनी घनश्याम काकडे राहणार मंगळवारपेठ फलटण याने एका ग्रुपवर बदनामीकारक मेसेज टाकला। हा मेसेज वाचल्यानंतर कंपनीतील संदीप मोहन शिंदे राहणार शिंदेवाडी तालुका फलटण यांनी सनी काकडे याला बदनामीचे कारण विचारले असता त्याने शिंदे यांच्याकडे 10 लाख रुपये खंडणीची मागणी केली, नाहीतर मी अशाच पद्धतीने कंपनीची बदनामी करेल अशी धमकी देखील दिली आहे। वायू विभागाचे पोलीस उपाधीक्षक बाळासाहेब भालचिम यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले असून बाळासाहेब भालचिम हे मागील 2.25 वर्षापासून वाई येथे उपाधीक्षक म्हणून काम पाहत आहेत। यापूर्वी त्यांनी नागपूर शहर, नांदेड, सोलापूर, मुंबई, कोल्हापूर शहर व सातारा जिल्ह्यात आपल्या प्रदीर्घ सेवेत गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट कामकाज केले आहे। त्यांनी तपास केलेले गुन्हे आणि दाखल केलेले दोषारोपपत्र न्यायालयात सिद्ध होऊन अनेक गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे।
खंडाळा येथील मोनाली लॉजवर वेश्या व्यवसाय करण्यासाठी महिलांना जबरदस्तीने ठेवल्या प्रकरणाचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल झालेला असून पोलिसांनी 6 महिलांची सुटका केली आहे। राहुल वसंत शृंगारे राहणार स्टार सिटी शिरवळ तालुका खंडाळा, रावेश शेट्टी, मोहम्मद जावेद अख्तर, दत्ता राजू देवकर, हरीश वासुदेव शेट्टी, शुभम आप्पासो घुले, रंजन कुमार लक्ष्मण मल्लिक, सर्व राहणार मोनाली लॉज पारगाव खंडाळा अशी आरोपींची नावे असून सर्व संशयित चालक, मालक आणि कामगार आहेत। या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना। अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज।